हो का पज्जू भाऊ? होय. ती बहीण आली होती ना आंबा खाण्याची घरी? हो आली होती ना. गेली का आहे तर? गेली तरी का, त्या रोजीच गेली, रातभर राहिले, दुसऱ्या सकाळी गाव आलं. पाय हिला म्हणतेत बहीण आणि ते माझी एक बहीण आहे. एका दिवसाची पाहुणी म्हणून आली न 15 दिवस झालं जावाचं नाव नाही घेऊन राहिली. मग खावाचं तर काय सांगूच नको का? दिवसातून 5 वेळा जेवते, पुरा भातभाजी संपवून ठेवते. आणि आता मला एक सांग पज्जू भाऊ, हो आम्ही पापड कुरवळा आम्ही आपल्या आधी करून ना. हो का. मी पहिलेच म्हणलो आहे माझी बहीण आली तर पापड कुरवळ्या लपवून ठेव. तिनं धाब्यावर लपवून ठेवलं तर हिला कोण सांगलं तर माहित नाही. त्या धाब्यावरच्या पापड कुरवळ्या काढलं ना तरू तरू दिवसभर खाते. 4 पिप तेल लागला. अरे मग बाबा. ना आली तर आली एकटी ना आली, माझ्या 4 भाषेला घेऊन आली हे. हा. हो न मी त्या धाब्यावर नाही का लपवून ठेवलो आंबे, फेकू टाकलून का चांगला. हा, हा. तर त्याचं आंब काढतात हे न मस्त नाही का लपो 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 खातात न पुरं कपडं भरवतात. पुरं कपड्याचे ते डाग ते माझी बायको धुते. मग 3 चुंगड्या निरमा लागला, तू दुकानदाराला विचारू शकतेस. बिचाराचा हात फुटून गेला तर मी रात्री तिला मस्त फेऱ्यान लावली लावून देतो का. मग मी डायरेक्ट त्या तोंडावर म्हणलो कोणती बहीण अशी भावाच्या घरी एवढे दिवस राहते म्हणलो, एक दिवस इथेच 15 दिवस राहतेस म्हणलो. बरोबर. भाऊ असा नाही म्हणत जाग्याचा हिस्सा घेईन म्हणलं डायरेक्ट तोंडावर. हो. मग उगाम करावा लागला का.